परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा जेव्हा पेशवाई संपली 1818 त्यानंतर पुन्हा एकदा आपण गुलामगिरीत गेलो. इंग्रजांनी तर इतका आनंदविक अत्याचार केलेला आहे. आपण जर विचार केला तर आपण दिंडी जर बघितली पंढरीच्या पांडुरंगाकडे जाणाऱ्या दिंडीमध्ये तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणात गड असल्याचे कुठले दाखले असताना आम्ही ते शोधायचा प्रयत्न केला. आम्हाला रस्ता मिळाला, दरवाजाच्या पावल्या मिळाल्या, भुयारी मार्ग मिळाले. आजही त्या किल्ल्यामध्ये आतमध्ये पोटामध्ये खूप काही गोष्टी दडलेल्या आहेत. माथ्यावर अनेक सैनिकांचे जोते म्हणजे तो किल्ला असल्याचे अनेक पाऊल खुणा आहे. आणि आपले गड हे खऱ्या अर्थाने क्रांतीच्या स्वातंत्र्य इंग्रजांविरुद्ध क्रांती करत असताना त्या लढ्याविरुद्ध या गडांनी क्रांतिकारकांना आश्रय दिलेला आहे. कुठल्या प्रकारचे गैरप्रकार आम्ही होत नाही, प्री वेडिंग होऊ देत नाही. आम्ही सेल्फी झोन बंद केली, कोणालाही सेल्फी काढू, चुकीच्या ठिकाणी धोकेदायक ठिकाणी कोणाला बसू देत. जो पन्हाळ्यासारखा विस्तीर्ण असलेला ऐवंत गड त्या ऐवंतापासून कावेरी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्वराज्य निर्माण केलं. त्यासाठी आपले अनेक मोहरे गमावले. छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्गनीती समजून घेत असताना आपण तो एक महत्वाचा मुद्दा समजून घेतला का जैसे कुणबी शेतास माळा घालून शेत राखितो तैसे किल्ले राज्याचे रक्षण आहे. म्हणजे किल्ले आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी आहेत. सह्याद्री तुमचं आमचं संरक्षण करण्यासाठी सह्याद्री खूप महत्वाचं आहे आणि किल्ले खूप महत्वाचे. उद्या आपल्या देशावर किंवा आपल्या राज्यावर स्वराज्यावर जेव्हा परकीय शत्रूंचा हल्ला होईल किंवा आक्रमण होईल ना तेव्हा आपल्याला आठवेल का रे किल्ले लागत होते. आज तटबुरुजांचे किल्ले लागत होते. त्या फांजीमधून त्या जंग्यामधून मी बंदुकीने किंवा मी धनुष्यबाणाने तीर मारला असता, शत्रूला उडवलं असतं किंवा तिथून तोफेचे वार केले असते. पण आज जर तुमचे किल्ले उद्ध्वस्त झालेले तर शत्रूची करडी नजर जायला नको असे सुरक्षित असे किल्ले असायचे. त्याचे तट बुरुज त्या काळामध्ये इतके भक्कम होते. मग आज ते कुठे गेले नाही दिसत ना. आहे ते कुठेतरी भग्न पडलेला. आता ऐवंत सारखा किल्ला आहे, नाशिकचा पन्हाळ्यासारखा प्रशस्त असा मोठा किल्ला आहे ऐवंत. अहो सगळ्या इमारती पडलेल्या आहे, सगळे तटबुरुज भुयारी मार्ग सगळे उद्ध्वस्त केलेले. इतका सत्यानाश केला इंग्रजांनी हा देश सोडताना. इथल्या किल्ल्यांच्या अनेक इमारती अक्षरशः सुरुंग लावून उद्ध्वस्त करून दिलेले. ते बघितल्यानंतर आम्हाला खूप दुःख होतं, वेदना होतात. मग आम्ही काय करतो, तो सगळा पसारा जो आहे दगडांचा तो पसारा तो सगळा एकत्र व्यवस्थित करतो. उद्ध्वस्त झालेले किल्ले त्यांच्या किल्ल्यांच्या याच्यामध्ये जमिनीमध्ये ज्या पाऊल खुणा गेलेल्या आहे जमिनीमध्ये त्या बाहेर आणून त्याला मातीचा भर घालून कमीत कमी त्याचं मॅपिंग करता येईल. त्या तिथं समजतं का बघ इथे एक सैनिकाचं जोतं होतं, इथे शस्त्रगार होता, इथे तोप गोळ्या कोठार होता, इथे राणी वसा होता, इथं जंग्या होता. अंदाज बांधता येतो. ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या इमारतीचे अंदाज त्याच्यातून घेता येतात. त्या ठिकाणी त्या होत्या त्या किल्ल्यावर. आता प्रश्न असा आहे काही भुयारी मार्ग बी आहे, ते बी आपल्याला शोधावे लागतात. हे सगळं आहे पण ते टिकवलं पाहिजे. मग महाराजांच्या दुर्गनीतीमध्ये पुढे काय आहे तर दिल्लींद्रा सारखा शत्रू उरावर आहे. दिल्लींद्रा म्हणजे कोण? जो औरंगजेब, त्याच्या का लाखोची फौज आहे आणि तो स्वतःला बादशाह समजतो. तो उरावर म्हणजे तो आपल्या स्वराज्यावर चालून येते. परंतु त्याच्या हजरतीस 360हून अधिक गड आहेत. म्हणजे स्वराज्याचे जितके गड आहे ना ते 360 गड त्याच्याशी सामना करू शकतील इतके गड आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे आपण त्या बादशाला अजिबात भीक घालत नाहीये. त्याच्याशी सामना करायला आपल्याकडे ही दुर्ग दौलत आहे. एक एक किल्ला त्याने म्हणजे त्या बादशाने एक एक किल्ला जरी त्याने वर्षभर लढला, एक एक वर्ष एक एक किल्ला जरी लढला, रामशेज लढायलाच त्याला 5.5-6 वर्ष लागले. तर एक एक किल्ला जर त्यांनी वर्षभर लढला तर त्याला 360 वर्षाचं आयुष्य लागल. एवढं आयुष्य शक्य आहे का? अशक्य.
तो आला होता हे स्वराज्य जिंकायला, बरोबर. आणि तो इथेच गाडला गेला, इथेच मेला. एक लक्षात ठेवा, हा औरंगजेब अति महत्वाकांक्षा घेऊन आला होता. त्याला कुठलाही अंदाज बांधू शकत नव्हता. स्वराज्य इतकं महान आहे, इतकं बलाढ्य आहे, याची जाणीव त्याला नव्हती. त्याला वाटलं सहज जाऊ आणि हे सगळं आम्ही जिंकून आणू, पण त्याच्या ताब्यात ते लागलं नाही. तर महाराजांच्या दुर्गनीतीमध्ये पुढे महाराजांचं अमात्य काय लिहितात, की संपूर्ण राज्याचे सार हे दुर्ग, म्हणजे राज्याचा संपूर्ण सार हे दुर्ग आहेत. त्यांचं महत्व बघा, दुर्गांचं महत्व काय. गडकोट म्हणजे रयतेचे प्राण संरक्षण. जेव्हा जेव्हा शत्रूचा वेढा पडायचा, त्यावेळी शेतकऱ्यांच्या धान्य लुटून नेलं जायचं, बरोबर. त्यांच्या महिलांना सुद्धा लुटून नेलं जायचं, आया बहिणींवर अत्याचार व्हायचे, युवकांना कामं करायला नको ती कामं करायला घेऊन गेलं जायचं, सैनिकांमध्ये जबरदस्ती त्यांना भरती केलं जायचं, धर्मांतराचे बी असे कार्यक्रम व्हायचे. अशा परिस्थितीमध्ये ह्या गडांनी ह्या रयतेला शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी किल्ल्यांवर सुरक्षित ठेवलंय. आणि तिथं आपले मराठे होते ना, मावळे होते, त्यांच्या ताब्यात हे गड असताना इथल्या रयतेला ह्या गडांनी सुरक्षित ठेवलंय. अगदी सावली दिलेली, आधार दिलेला आहे. आणि ह्या गडांचं महत्व त्या काळात शत्रूच्या हल्ल्यामध्ये ज्या रयतेला आपला जीव गमवावा लागणार आहे, आपलं घरदार लुटलं जाणार आहे त्या शत्रूकडून, आपल्यावर अन्याय अत्याचार होणार आहे, त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्या गडांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे. प्रसंगी तोफेचे वार झेललेले, पण आपल्या रयतेचं संरक्षण कोणी केलेलं आहे? गडांनी. म्हणून महाराजांच्या त्या आज्ञापत्रात हे गडकोट हे रयतेचे प्राण संरक्षण, गडकोट हेच राज्य, गडकोट हे सैनिकांचं कुळ आणि मूळ. जे सैनिक लढतात ना, त्यांचं कुळ आणि मूळ, कुळाला मान महत्व आहे, ते सुद्धा गडकोट आहेत. पूर्ण चित्तास आणून कोणाच्या भरोशावर न राहता, मनामध्ये पूर्ण चित्तास आणून कोणाच्या भरोशावर न राहता, कोणाच्या भरोशावर न राहता त्यांचे संरक्षण करणं, त्या गडांचं संरक्षण करणं हे, आणि ते नूतन बांधणं, ते नव्याने बांधणं, याचा हव्यास स्वतःच करावा. म्हणजे ती जबाबदारी स्वतःहून घ्यावी. गडांची उद्ध्वस्त गड बांधणं, त्यांची नूतन बांधणी करणं, ही सगळी जबाबदारी स्वतःहून आपण घ्यावी. आणि कोणाचा विश्वास मानू नये, कोणाच्या भरोशावर न राहता या गडांचं संवर्धन आणि यांची बांधणी, यांचा उद्ध्वस्तपणा घालवणं, यांना टिकवणं, यांचं संरक्षण करणं हे स्वतःहून करायचं आहे, असं त्या आज्ञापत्रात आपल्याला संदेश दिलेला आहे. हे आज्ञापत्रात सांगितलेलं आहे महाराजांनी की कोणाच्या भरोशावर न राहता तुम्ही स्वतःहून स्वप्रेरणेने बिलकुल किल्ले राखा. त्यामुळेच आम्हाला दुर्ग संवर्धकांना वाटतं की दुर्ग संवर्धकांची घटना जी आहे ना, घटना राज्यघटना असते ना देश चालवायला, तशी आमची घटना आहे ना, ही महाराजांची दुर्गनीती. आमच्या राजानेच आम्हाला काही सूचना करून ठेवल्या आहे. बरोबर. की तुम्ही हा दुर्ग वारसा कसा सांभाळायचा आहे. पण तुमचं आमचं दुर्दैव आणि तुमचं आमचं खरं तर आपण खरंच खूप दुर्भाग्य आहोत. आपले गड इंग्रजांनी पाडले, आपण त्यांच्याकडे गेलोच नाही, ते दुर्लक्षित केले. आजपर्यंत या गडांकडे आजही कोणीही गांभीर्याने बघत नाही. आम्ही दुर्ग संवर्धक खूप कसोटीने हे गड वाचवण्यासाठी खूप मोठा संघर्ष आणि लढा उभारलेला आहे. परंतु आजही ज्या व्यवस्थांनी, समाजातील सगळ्या घटकांनी, जे महाराजांना म्हणतात मी शिवभक्त आहे, मग माझं कर्तव्य माझ्या भागातील, माझ्या जिल्ह्यातील त्या गडाच्या संवर्धनासाठी, त्याची भग्न अवस्था घालवण्यासाठी, माझ्या राजाच्या पाऊल खुणा टिकवण्यासाठी माझं योगदान काय, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला केला पाहिजे. एवढा मोठा उत्सव होतो, कोट्यवधी रुपये वर्गणी निघते. आमच्या हे बघा, आम्ही 25 वर्ष माझ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने 25 वर्ष श्रमदान केलेले. आम्ही कोणाकडे हात पसरले नाही, बरोबर, कोणी आम्हाला दिलं बी नाही, तेवढी आत्मीयता आम्हाला कोणी दाखवली नाही. विशेषतः आमचं काय म्हणणं आहे, कशी साधनं आहे ती सुद्धा सरकार देत नाही, शासन देत नाही, समाज आम्हाला देत नाही. आम्ही
आजपर्यंत केवळ खिशातली वर्गणी काढून गरिबांचे पोरं, मोठ्या घरचे फार येत नाही, कोणी येत नाही. कोणी येत नाही. श्रमदानाला कोण येतं? ज्याला शिस्त पालन करायची, ज्याला करायचंय, ज्याला आत्मीयता आहे, ते माणसं येतात. मग माझ्या टीम मधले जी माणसं आहेत ते आजपर्यंत आम्ही श्रमदानातून आणि स्वतःच्या खर्चातून पोटाला आम्ही पिळा मारून हे सगळं दुर्ग संवर्धन आजपर्यंत चालवलंय. 211हून अधिक मोहिमा केलेल्या आहेत. 211. आज 2 शतक पूर्ण झाले. आम्हाला वर्धापन दिन करायला सुद्धा आमच्याकडे परिस्थिती नाहीये. आम्ही असा साध्या पद्धतीने नारळ फोडूनच ते करत आलेलो आहे. लोक मोठा उत्सव करतात. आज आमच्याकडे ते नाहीये. आम्ही एवढा मोठा किल्ला, आज रामशेष सारखा किल्ला जो एकदम 2000 सालापूर्वी एकदमच मातीमध्ये उद्ध्वस्त होता, काही दिसत नव्हतं. आज तो किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या जो बोलतोय ना, त्याच्या मागं आम्ही मुक्कामाच्या अनेक मोहिमा घालवलेल्या आहेत, श्रमदान केलेलं आहे, मेहनत केलेली आहे आणि अनेक किल्ले वाचवण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्याचे 60हून अधिक किल्ल्यांच्या सातत्याने आम्ही मोहिमा करत असतो. कालच आमची धोडपची मोहीम होती, पण नैसर्गिक संकटामुळे काल आम्ही जाऊ शकलो नाही. आम्ही ही मोहीम आता पुढच्या रविवारी धरली, म्हणजे जेणेकरून आम्हाला पाऊस कोरडा उघडा असला का श्रमदान करायला आम्हाला संधी राहते. कारण खूप मुसळधार पाऊस, अवकाळी पाऊस असला तर अडचणी तयार होतात. त्यावेळी रिस्क न घेता आम्ही जास्तीत जास्त मेहनत करण्याच्या माध्यमातून ऊन वारा पावसाची तमा न बाळगता सुद्धा आजपर्यंत अनेक मोहिमा केल्या, 211हून अधिक मोहिमा केल्या. समाजाने या मोहिमांना सहकार्य करण्याची गरज आहे. हा सगळा खर्च उदासीनता या बाबतीमध्ये एक मोहीम करायची तरी 5-10 हजार रुपये खर्च लागतो. तुम्ही नाही करू शकत का? तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मोहिमेला मदत करू शकत नाही का? का माझ्या वाढदिवसाला मिळालेली ही मदत माझ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेसारख्या प्रामाणिक संस्थेला श्रमदान करण्यासाठी मी ही मदत देतोय. कारण जेणेकरून त्यांना प्रवासाला जी गाडी असते ना, त्या गाडीचं भाडं तरी त्यांचं सुटेल. आपल्याकडून थोडीशी मदत होते, अशी अपेक्षा सुद्धा आम्ही करतो. मग केली पाहिजे ना, आणि ते त्या लोकांनी बी मनापासून ती मदत केली पाहिजे. दुसरं असं की आम्ही जी पुस्तक काढलेले पूर्वी गडकोट आमचे जीव की प्राण, ती पुस्तक विकून आम्ही करतो. आता मी व्याख्यानाला जातो कुठं, संस्था, संघटना, कॉलेज, तिथून 2 पैसे मिळाले तर माझ्या संस्थेला कामं येतात. आता मी ऑडिट केलं संस्थेचं, त्याला लागणारा जो खर्च आहे तो सुद्धा मी असंच उभा केला. कुठेतरी व्याख्यानाला गेलो, कुठेतरी हे केलं, किंवा माझी बी कॉन्ट्रीब्युशन असं करून ते उभं करतो. जमेल त्या पद्धतीने तुम्ही. आता माझ्या संस्थेला या सगळ्या 10 वर्षाच्या सगळ्या याच्यात आम्ही सगळं करत आलो. आजपर्यंत ती एक संस्था रजिस्टर केली, नोंदणी केली, 10 वर्ष सांभाळली. आता तिला 18G, 12A आणि CSR फंडातून आम्हाला वेगवेगळा CSR घेता येतो. वेगवेगळ्या कंपन्यांनी आमच्या बरोबर जरा त्यांचा CSRच्या बाबतीत आमच्या बरोबर आम्हाला दिला, मदत केली, तर निश्चितपणे आम्ही तुमच्यापर्यंत सगळं रेकॉर्ड देऊ शकतो. आमच्याकडे सगळं फाईल तयार आहे. मी स्वतःच त्यांच्या मॅनेजमेंट बरोबर बोलायला येऊ शकतो. माझ्याकडे आमचा PPT बी तयार आहे का आम्ही जे व्हॅल्यूज आमच्या कामाच्या आहेत त्या आम्ही केलेलं काम आणि आम्हाला आता काय करायचंय त्यासाठी लागणारा खर्च कसा आहे हे सुद्धा आम्ही सगळं टॅली वगैरे सगळं बनवून ठेवले. फक्त आम्हाला लोकांनी पुढे येऊन मदतीचा हात देणं गरजेचं. म्हणजे कसं आहे, ज्या ज्या कंपन्या आहे, चॅरिटेबल संस्था आहे, जी मोठी माणसं आहे, त्यांना करमुक्त देणगीसाठी सुद्धा आमच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेला मदत देता येईल. त्याच्यातून एक पवित्र असं काम घडणार आहे. आज आम्ही 25 वर्ष सांभाळलं, याच्या पुढे हा एक सामाजिक लढा म्हणून तुम्ही याच्यात पडा ना. ही प्रत्येकाची लढाई आहे सर. हो, प्रत्येकाने लढाई. बिलकुल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी या संस्थेची पूर्ण माहिती देऊन देईल, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला राहील. आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे की जेवढं होईल तुमच्याकडनं तेवढं, हे आपलं कार्य आहे, आपलं स्वराज्य होतं, आपले गडकोट किल्ले आहेत, आपले महाराज होतात आणि त्यांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. ते गडकोट किल्ले आपल्याला राखायचे आहेत. तेवढ्या करता जेवढं होईल तेवढं पुन्हा पुलाची पाकळी मदत ही तुम्ही या संस्थेला करा, ही सगळ्यांना विनंती माझी. सर, हे सगळं जर तुमचं सांगितलं की संस्थेचं तुम्ही आता हे सगळं झालेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला आता मदतीचा हात आतापर्यंत कोणी दिला नाही असं म्हणणं आहे तुमचं,
तर जर काम करत असताना सरकारी प्रशासनाकडून पण तुम्हाला असं हे झालं नाही की ठीक आहे आता पैशाची तर ठीक आहे, पण बाकीची माणूस माणूस म्हणून मदत पण नाही झाली म्हणता तुम्ही, की तुम्ही सगळी मेहनत तुम्हीच करतायत, तर लागणारी मशिनरी वगैरे या सगळ्या काहीच गोष्टी, नाही. या पण गोष्टींची काहीच नाही. काही लाखो रुपये नाही गेला. आता आम्ही एका ठिकाणी शिवकालीन तलावाचा 250 ट्रॅक्टरपेक्षा अधिक गाळ काढलाय. नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त बारवा आहे. 9 बारवा ज्या लोकांनी मृतवत केल्या होत्या, गाळात चिखलात बुजून टाकल्या बुजून होत्या. टाकलेलं होतं. लोकांना इतिहासाची काही घेणे देणे नाही. त्या बारवा बोलक्या करण्यात, त्यांचा गाळ काढणीचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलं. त्या गावात गेल्यानंतर आम्ही त्यांचं पाणी सुद्धा घेतलं नाही. घरची भाजी भाकरी घेऊन आम्ही त्या बारवांना पुनर्जीवित करण्यासाठी श्रमदान केलेले. राज्यातल्या सगळ्यात जास्त बारवा संवर्धन करणारी माझी संस्था आहे. शासन आता बारव संवर्धन समिती तयार करतंय. केली होती त्यांनी, आम्हाला घेतलं नाही. इतक्या लबाड्या चालतात. शासनाची दुर्ग संवर्धन समिती तयार होते, त्याच्यात सुद्धा माझ्यासारख्या ग्राउंडवर काम करणारी आमची संस्था आहे. बरोबर. प्रतिनिधी म्हणून आम्हाला संधी दिली पाहिजे ना. दिली पाहिजे सर. आमचा अधिकार आहे ना. आम्ही काम करतो ना ग्राउंडवर. मग कुठले तरी ओळखीचे वशिल्याचे लोक तुम्ही तुमच्या शासनाच्या दुर्ग संवर्धन समित्यांवर घेतात आणि शासनाच्या नवीन आता येणाऱ्या, आता परत सरकारने ती समिती बरखास्त केली. आता बारव संवर्धन समिती करणारे, कमीत कमी त्याच्यावर तर आमचा विचार करा. आणि आता शासनाची दुर्ग संवर्धन समिती जर समजा गठीत झाली, अजून झाली नाही तर झाली, तर कमीत कमी आम्हाला तुम्ही असं एखाद्या खड्यासारखं बाजूला फेकू नका ना. राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक यांनी जरा नोंद करा ना, राज्यामध्ये कुठल्या कुठल्या संस्था कार्य करतात त्यांच्याकडे नोंद सुद्धा नाही. मंत्रालयात मी त्यांना पत्र द्यायला गेलो तर ते मला म्हणतात तुम्ही आमच्याकडे येत नाही, तुम्हाला मी फार ओळखत नाही. अरे म्हणलं, मला तुम्ही ओळखावं अशी माझी अपेक्षाच नाही तुमच्याकडून. तुम्ही काय केलं पाहिजे, दुर्ग संवर्धन करणारे प्रामाणिक ज्या संस्था आहे त्यांची नोंद तर केली पाहिजे. बरोबर सर. तुम्ही नको त्या लोकांना घेऊन हिंडतात, त्यांची शासनाच्या शिफारस करतात, मग आमची का नाही करत? ज्यांचा दुर्ग संवर्धनाशी संबंध नाही त्यांना शासनाच्या कमिट्यांवर घेतलं जातं. असं करू नका. जे ग्राउंडवर काम करतात, श्रमदान करतात, ज्यांनी किल्ला संवर्धन केलाय, बारव संवर्धन केली, इतिहासाच्या पाऊलखुणा टिकवण्यासाठी राबतात, त्या लोकांना याच्यावर घेतलं पाहिजे, या समित्यांवर. काम करणाऱ्या लोकांना त्या समितीवर धोरणात्मक काम तयार होईल. नाहीतर तुम्ही या लोकांना घेऊन यांना जर त्या आमच्या क्षेत्राशी काही घेणे देणंच नाही. असं किती पण समित्या गठीत केलं. आता आमच्या नाशिकमध्ये 5-6 विभागीय पातळीवर दुर्ग संवर्धन समितीवर होते. त्यांनी कधी आयुष्यात एक मोहीम केली का नाही मला माहित नाही, परंतु ते लोक आम्हाला कधी आजपर्यंत विचारलं सुद्धा नाही की नेमके प्रॉब्लेम काय दुर्ग संवर्धनाचे. नाशिकमध्ये 20-25 संस्था आहे, चांगल्या संस्था आहे. आम्ही एकत्र साल्हेरची एक सामुदायिक मोहीम केली, चांगली मोहीम केली. म्हणजे आम्ही साल्हेर हा युनेस्कोत गेल्यानंतर आम्ही तिथे मुसळधार पावसामध्ये किल्ल्यावर जाऊन श्रमदान केलं. 10-12 संस्था होत्या आणि तेवढी 2 बस नेल्या आम्ही एकत्र. छानपैकी मोमेंट घडवली, सगळ्यांना किल्ल्याची माहिती मिळाली, त्यांच्याकडून श्रमदान करून घेतलं. त्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आपल्याला काय कॉन्ट्रीब्यूट करता येईल ते केलं. पण मग आता साल्हेरचा जो तुम्ही आराखडा बनवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला विचारता का? बरोबर नाही ना विचारत. तुम्ही परस्पर आराखडा बनवताय, आम्हाला का नाही विचारलं? तुम्ही दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या टीमला आम्हाला का नाही विचारलं की ग्राउंडवर काम केलंय त्यांना ते काय करायचंय? विचारलं गेलं पाहिजे. परिसंवाद घ्यायचा, पण त्याच्यात आधी विचारलं पाहिजे ना. तुम्ही आराखडा मानता आमच्यावर, बरोबर आहे, ठीक आहे, आम्ही चांगल्या ज्या गोष्टी त्या हो म्हणू, परंतु आमचंही काही म्हणणं आहे ना. आम्ही श्रमदान करतो ना. श्रमदान म्हणजे त्याचे व्हॅल्यूज काहीच नसतात का? ते का स्वच्छता अभियान थोडंच आहे? स्वच्छता करणं हे प्रत्येकाचं काम आहे किल्ल्यावर, पण तांत्रिक दृष्ट्या अभ्यास करून किल्ला वाचवण्याचं प्रामाणिक काम करणाऱ्या संस्थांची जी कामाची पद्धती, तिचं व्हॅल्युएशन, त्याचं मूल्य अजूनही शासन प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आजपर्यंत कोणी केलेले नाहीये. जर भविष्यात मला संधी भेटली शासनाच्या कमिटीवर तर मी सगळ्यात आधी त्यांना
आधी शासनाला किंवा त्या प्रशासनाला, त्या मंत्री गटाला मी सगळ्यात आधी सांगेल की दुर्ग संवर्धन म्हणजे काय, बरोबर आहे. दुर्ग संवर्धन म्हणजे काय, हे मला ही व्याख्या यांच्या डोसक्यात घालावं लागेल, तेव्हा ते कळेल. एकंदरीत हे सगळं बघितलं असताना तर कारण यांना गरजेचं आहे ते. सांगायचं, यांना आधी त्या शब्दाचा अर्थ कळवून देणं महत्वाचं आहे. बिलकुल गरजेचं ते आहे. जेव्हा कळेल तेव्हाच ते काम आता व्यवस्थित ते काय होणार. करतात, आता एक शासनाने ठेवलंय स्वच्छता अभियान करा. स्वच्छता अभियान करा. अरे बाबा, स्वच्छता अभियान प्रत्येकाने केलं पाहिजे. किल्ल्यावर जाणाऱ्या कोणीच किल्ल्यावर कचरा करू नये. बरोबर आहे. स्वच्छता अभियान, आता रामशेज किल्ला आम्ही पूर्ण प्लास्टिक मुक्त केला. याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले ना, आम्ही अवेअरनेस केला, प्रचार प्रसार केला, बरोबर. पर्यटकांमध्ये एक जागृती केली. सातत्याने जागृती केली, प्रबोधन केलं लोकांचं, एक शिस्त प्रणाली आणली, बरोबर. गावात स्थानिक पायथ्याच्या गावाचा ग्रामसभेचा ठराव करून घेतला. ही कामं करून घ्यावा लागतात, तेव्हा ते होतं. बरोबर आहे सर. इतकं सोपं नसतं. आणि हे सगळं काम घरची मिरची भाकर, बाजरीची भाकर, मिरची, पोळी, भाजी, स्वतःची भाजी भाकरी बांधून पहाटे पहाटे 2:30-3 वाजता, 3 वाजता, 4 वाजता उठून सूर्य उगवायच्या आत किल्ला गाठावा किल्ला गाठावा लागतो. लागतो. मग आता सगळ्यांना घेऊन जावं लागतं, गाडी करावं लागते, त्याला भाड्याला पैसे द्यावं लागतात. या सगळ्या कष्टातून, मेहनतीतून आजपर्यंत आम्ही 25 वर्ष काम करतोय. पण आम्हाला म्हणता ना, शिवराय आहे शक्तिदाता, त्या शक्तिदात्याने आम्हाला सांभाळलंय. बरोबर. आमचा सगळ्यांचा पालक असलेला राजा शिवछत्रपती, त्यांनी आम्हाला जी ताकद ऊर्जा दिली, त्या बळावर आम्ही काम करतोय. नाही तर आमच्यात काय आहे, बरोबर आहे. खूप आम्ही मोठ्या घरची माणसं नाहीये, हातावर जगणारी माणसं आहे. परंतु आम्हाला आमचं ध्येय साध्य करायचंय. जन्माला आलो ना, तर त्या जन्माला येऊन त्या जन्माला काही अर्थ नाहीये. बरोबर आपल्या आहे. पूर्वजांनी केलेल्या त्यागाच्या, बलिदानाच्या ज्या ज्या पाऊलखुणा आहेत, त्यांच्यासाठी आयुष्य समर्पित करायचंय. आज आहे, उद्या नाहीये. बरोबर. पण मला जगायचं कशासाठी आहे, तर माझ्या सह्याद्रीतील माझ्या राजाच्या पाऊलखुणा, माझ्या राजाच्या मावळ्यांनी जिथे रक्त सांडलं, ज्या ज्या वीरांनी आपल्या घरादाराला सोडून दिलं, म्हणजे त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं, स्वतःचं अस्तित्व संपून, सगळं ऐश्वर सुख सोडून महाराजांच्या स्वराज्यासाठी देह रक्ताच्या थारोळ्यात सांडवणारे माझे वीर मावळे यांच्या त्यागाची ती भूमी आहे. आणि त्या भूमीवर गेल्यानंतर तुम्हाला आम्हाला निश्चितपणे जी शक्ती मिळते, जी ताकद मिळते, जी ऊर्जा मिळते, ती आजच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवभक्तांना मिळाली पाहिजे. म्हणून दुर्ग वाचले पाहिजे. बरोबर. मग दुर्ग का वाचले पाहिजे, तर याच्यासाठी वाचले पाहिजे. महाराजांची दुर्गनीती समजून घ्या, मग तुम्हाला कळेल की दुर्गांचं महत्व आजच्या काळात किती महत्वाचं आहे. उद्या जेव्हा पराचक्र येईल, परकीय शत्रूचा हल्ला येईल, तेव्हा तुम्हाला सह्याद्री आठवेल. जेव्हा जेव्हा हिमालयावर संकट आलं, तर सह्याद्री गेला धावून. महाराष्ट्र मेले ते राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडानं चाले. काय शेवटी एक लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रामध्ये राजा शिवछत्रपती जन्माला आला. महाराष्ट्राच्या भूमीत सह्याद्री सारखा एक मोठा पर्वत रांगेत आमच्याकडे 360हून अधिक गड आहे. त्यामुळं आमची शक्ती मोठी आहे. एक लक्षात ठेवा, या भूमीला संतांचा वारसा आहे, त्याप्रमाणे ह्या भूमीला माझ्या राजाचा वारसा आहे. आपल्या शंभू महाराजांनी आपल्या देहाची छिन्न छिन्न विछिन्न देह झाला असताना या घाम फोडला. कवी कलश आणि आमचा शंभू महाराज या रक्ताच्या थारोळ्यात कित्येक घाव त्या औरंगजेबाने घाव मारले त्या आमच्या शंभू महाराजावर. पण आमचा राजा हातबल झाला नाही, त्यांनी मान चुकवली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याचा ध्यास असलेले राजे या भूमीवर जन्माला आलेले, आणि त्यांची आपण लेकरं आहोत. हे समर्पण आजच्या तरुण पिढीला जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्र भूमीच्या स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या लढ्याची महती फार काही दूरपर्यंत पोहोचलेली नसेल. त्यासाठी तुम्हाला आम्हाला जीव काढावा लागेल. सगळ्यांना आता या दृष्टीने पावलं टाकावे लागतील. खूप खूप हे गरजेचं आहे. अहो, किल्ला म्हणजे काय, तुम्हाला वाटतं तो काय दगड धोंड्याचा एखादा पहाड नेते तुम्ही बघता त्याच्याकडे, अरे काय आता आमचे काही चांगले शिकलेले
शहाणे काय म्हणतात माहिती का, काय उठलं का डोंगरावर जातं किल्ल्यावर जात. अरे डोंगरावर किल्ल्यावर जातो येड, अरे बाबा त्या गडासाठी माझ्या राजाचं आयुष्य समर्पित झालं. तर ज्यांचा त्या गड जन्म या किल्ल्यावर झाला आणि ज्यांचा मृत्यू या गडांसाठी झाला. या सह्याद्रीने तुम्हाला आम्हाला 750 वर्षापूर्वीच्या गुलामगिरीपासून मुक्त केलं. त्या स्वराज्याचे धनी असलेली ही दुर्ग दौलत ही तुला कशी कळणार. बरोबर. आधी थोडस झाकून पाय म्हणलं स्वतःच्या अंतकरणात. तुम्ही तिकडे बघण्याचा नजरिया बदलला पाहिजे. तुम्ही नजर बिलकुल बदला, बदलला पाहिजे. तेव्हा तुम्हाला कळेल की अगदी त्यांचं सौरभ, महत्व काय. तसंच केलं पाहिजे आपण. सर, तसंच केलं पाहिजे. दुर्ग, वारसा आणि पर्यावरण या तिघ गोष्टींना तुम्ही कसं जोडाल. आता बघा, सह्याद्री हे आपल्या भूमीचं सगळ्यात मोठं नैसर्गिक संसाधन आहे. नैसर्गिक संसाधन आहे. सह्याद्रीच्या बळावर आज हवामान आणि हवामानाचा समतोल आहे. बरोबर. हा, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा याचा समतोल कोण राखतं. सह्याद्री. सह्याद्रीमध्ये काय आहे, जंगल घाट आहे की नाही, पशु पक्षी आहे, वन्यजीव आहे, जैवविविधता आहे. तर सह्याद्रीतच टिकून आहे. थोडीफार आहे तिथे आता माफियागिरी चालू झाली तिकडे. पण एक लक्षात ठेवा, आपल्याला सह्याद्री वाचवावं लागेल. नुसतं त्याची इकॉनॉमी म्हणून त्याच्याकडे बघू नका. इको सेन्सिटिव्ह झोन असलेला सगळा हिरवा पट्टा हा आपल्याला जीवापाड टिकवावा लागेल. अहो अक्षरशः लाकूड तस्कर जंगलाच्या जंगल कापून टाकतात. खैर, अर्जुन, साग हा संपला म्हणजे अक्षरशः चोरून नेला जातो. रात्री बेरात्री आमचे मित्र देवचंद महाले पोलीस पाटील इथे गणेशगाव वाघेऱ्याचे, ते रात्री बेरात्री फोन करतात. तर ते मला म्हणतात, रामभाऊ वाचलो बर का, तस्कर माझ्या मागे लागले होते. आणि त्या जंगलामध्ये ना रात्री झाड ते मशीननी कटिंग करून बॅटरी लावलेल्या, आणि ते झाडाच्या झाड पालापाचोळ्यात झाकून ठेवतात आणि रात्रीच्या रात्री निम्म्या रात्री ते झाड भरून टेम्पोत घेऊन जातात. आता हे कोणाला तरी तुम्हाला सांगतो, हे काय सहज जाता का. कोणाचा तरी त्यांना आशीर्वाद असल्याशिवाय जाशील का. चौकीदारी चोर आहे सर. कोणाचा तरी जंगल नाही टिकलं तर टिकल का. बरोबर. सह्याद्री मध्ये नद्यांचा जन्म होतो. बरोबर. सह्याद्रीमध्ये पर्यावरणात अनेक छोटे मोठे झरे जन्माला येतात. वर्षभर पाझरणारं पाणी सह्याद्री देतो असतो. सगळ्या नद्या जन्माला कुठून येतात, सह्याद्रीतून येतात. जल, जमीन, जंगल, डोंगर या गोष्टी लय महत्वाच्या आहे. मग त्या सह्याद्रीच्या माथ्यावर त्या डोंगरांवर जे जल, जमीन, जंगल आहे तिथं दुर्मिळ वन औषधी सुद्धा असतात. त्याचा महत्वाची भूमिका आहे. त्या वन औषधी तुम्ही शोधायला जा, त्या वन औषधी सुद्धा उपयोगी. अनेक प्रकारचे वन्यजीव पक्षी तिथं आनंदात राहतात. त्या बिचाऱ्यांना तुम्ही डिस्टर्ब करतात. आता तर जंगलच पेटून देतात. बरोबर. जंगल पेटून देतात, त्यांना संपूर्णच टाकतात. ते आता विस्थापितच केलंय. म्हणजे तुम्ही पर्यावरण संपवायच्या मागे लागले. त्यांना कुठेतरी अटकाव टाका ना. म्हणजे माणसाने सगळे नीतिमूल्य सोडून दिलेत. मग ते टिकवलं पाहिजे की नाही. तो सह्याद्री टिकवला पाहिजे. हा, त्याचं उत्खनन केलं नाही. ते अतिक्रमण तिथं जे झालंय ते अतिक्रमण होऊ देऊ नका. जंगल ते जंगल राहिलं पाहिजे. ही आपली जबाबदारी सर. डोंगर तो डोंगर राहिला पाहिजे. टेकडी, नैसर्गिक टेकडी ती सुद्धा टिकवली पाहिजे. गावाला समजलं पाहिजे, वन समितीला समजलं पाहिजे, फॉरेस्टला कळालं पाहिजे, पोलिसांना कळालं पाहिजे आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला कळालं पाहिजे का हे सगळं ऋतुमानालाच कंट्रोल करणारं, निसर्गाचा समतोल ठेवणारं हे. आज झालंय काय, मे मध्ये पाऊस पडला, अवकाळी पाऊस येतो. आता तर उत्तर भारत सगळा पुरात वाहतोय. हे का होतंय. अहो आपण नैसर्गिक संसाधनांना डिस्टर्ब केलं, संपवले ते नैसर्गिक संसाधन. त्याच्यामुळं कधीही पाऊस पडतो, कधी हिवाळा लागतो, कधी उन्हाचा चटका बसतो. आपल्या हातात ऋतुचक्र राहिलेलं नाही. ते जर ठेवायचं असेल तर मला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. बरोबर. आता आम्हाला लोक विचारतात, तुम्ही का रे बाबा तुम्ही एवढे झाडं लावतात,
खूप झाडं लावले भारतीय प्रजातीचे, वड, पिंपळ, आंबा, करंज, त्याच्यानंतर आम्ही आपट्याची, अशा खूप झाडं लावले. हजारो झाडं आम्ही दरवर्षी लावत असतो आणि जगवत सुद्धा असतो. तर मग आम्ही हे काम का करतो? आम्हाला काय वाटतं, वनवा का विजवतो? आम्हाला काय वाटतं, हे पर्यावरणाचा समतोल टिकवणाऱ्या हे संसाधन हे टिकले पाहिजे. आज तुम्ही जंगल पेटून देतात, जंगल घाटामध्ये JCB लावतात, गौण खनिज जास्त काढली जातात, डोंगर फोडला जातो. असं नका करू ना. बरोबर आहे. कमीत कमी तेवढा तरी भाग राखीव ठेवा ना. तुमचं ते बाकीचं करा काय दुनियादारी करायची, बरोबर. पण आपल्या इथली नैसर्गिक संसाधनं टिकवा. आणि ही जर पर्यावरणाचा समतोल राखणारी ही जर ठिकाणं टिकली नाही तर नद्यांचा जन्म देणाऱ्या जागा डिस्टर्ब होतील, पाण्याचे स्रोत राहणार नाही, जमिनीतलं पाणी जमिनीत जन्माला येणार नाही, डोंगरांमुळे पाणी जन्माला ते राहणार नाही, वन्यजीव पक्ष्यांना राहण्यासाठी जागा राहणार नाही. मग त्यांनी राहायचं कुठं? कुठं राहायचं? का आत्महत्या करून घ्यायची? आज काही पक्षी प्राणी दिसत सुद्धा नाही, माहिती, नष्ट झाले सर काही. हा, आज मोठ्या आम्ही जंगलात जातो तिथं सुद्धा आम्हाला काहीच दिसत नाही. आम्हाला वाईट वाटतं. काय होतं माहिती का, निसर्गाला ज्या ज्या गोष्टी निसर्गाच्या आहेत मालकीच्या, त्या राहू द्या ना त्यांच्या जवळ. त्या हिसकावता कशाला? हे हिसकावायला लागले. बरं काय झालं माहिती का, मनुष्य प्राणी इतका आत्मकेंद्री झालेला आहे का त्याला अशी चिंताच वाटत नाही. त्याला वाटतं मी जगलो पाहिजे. अरे पण भविष्य मरल ना. बरोबर. तुझे नातू पंतू पोरं सोरं यांना ऑक्सिजन श्वास कुठून आणशील? बरोबर. बरोबर आहे का नाही? त्याला जगणं मुश्किल होईल, त्याच्यावर गारपीट होईल, हे होईल, शेती पिकणार नाही, शेती राहणार नाही, माती कसदार राहणार नाही, पाण्याचे स्रोत मरतील, विहिरी आटतील, जर तुम्ही डोंगरांना डॅमेज करायला लागले तर. मग हे चांगलं नाही ना. यापैकी बऱ्याचशा अडचणींना आताच तोंड द्यावं लागतंय सर. मग सुरुवात झाली झाली म्हणजे आता हे जे नैसर्गिक संकट आहे याचं दोतक तेच आहे. आमचं तेच म्हणणं आहे. आम्ही जागृती बी करतो, आम्ही नुसतं बोलत नाही, तर आम्ही ग्राउंड लेवलवर जागृती बी करतो, लोकांमध्ये जातो, गाणी म्हणतो, गाणी सुद्धा म्हणतो आम्ही. त्याच्यामध्ये लोकांना आम्ही प्रबोधन बी करतो, शासनाला पत्र बी देतो. आणि आम्ही संघर्ष, आम्ही आंदोलनच उभं केलेलं आहे. का केलेलं आहे? तर आम्हाला काय वाटतं, जे नको घडायला ते घडतंय. बरोबर. मग आपल्याला जे चांगलं आहे त्या गोष्टी समाजात न्यायच्या आहे आणि वाईट गोष्टी नाकारायच्या आहे. त्यासाठी समाजातल्या सगळ्या घटकांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही काय ठेकेदार नाहीये. बरोबर. समाजात पर्यावरणावर काम कोणी एका दुसऱ्या माणसाचं, हे काम पूर्ण समाजाचं आहे. मग समाजाच्या प्रत्येक घटकाचं बरं, काम आहे. आम्ही असं म्हणत नाही आम्ही खूप काम करतोय, असं काही नाही. आम्ही आमच्या समाधानासाठी करतोय, आम्ही कोणावर उपकार नाही करत. बरोबर. उपकारासाठी नाही करू राहिलो आम्ही. आम्हाला आनंद मिळतो म्हणून आम्ही काम करतो. नाही सर, वाईट याच गोष्टीचं वाटतंय की लोकांना या गोष्टी सांगाव्या लागतायत. बिलकुल. की हे तुमचं आहे आणि तुम्ही राखलं पाहिजे. हो, हे आतून आलं पाहिजे प्रत्येकाचं की हे माझं आहे आणि हे मी सांभाळलं पाहिजे. तेव्हा या गोष्टी पॉसिबल आहे. हो. किंवा एक संस्था उभी राहते किंवा एक ग्रुप उभा राहतो, तो लोकांना जनजागृती करून या गोष्टी समजावून सांगतो, तेव्हा कुठेतरी बदल होईल. ह्या गोष्टीची जर तुम्ही वाट बघत असाल तर नक्कीच समाज चुकीच्या रस्त्यावर आहे. आणि समाजाला रस्त्यावर आणण्याचं जे तुम्ही काम करताय सर, ते खूप महत्वाचं काम तुमच्याकडून होतंय, तुमच्या संस्थेच्या माध्यमातून होतोय सर. आणि नक्कीच मी प्रशासन झालं, नंतर जनता झालं, सगळ्यांना म्हणेल की या गोष्टी तुम्ही मनावर घ्या, या गोष्टीला तुम्ही सपोर्ट केला पाहिजे, या आंदोलनाला तुम्ही जोडले गेले पाहिजे. बरोबर. प्रत्येकाने या आंदोलनाला जोडलं गेलं पाहिजे. याने आपलाच फायदा आहे, आपलंच पर्यावरण सांभाळलं जाणार, आपलेच गड किल्ले सांभाळले जाणार आहेत. किंवा आज आपल्याला जे गड किल्ले दिसत आहेत, आज आपण त्यांच्यावरती काम केलं किंवा त्यांच्यासाठी काम केलं, तेव्हा आपण पुढच्या पिढीला सांगू शकतो किंवा पुढच्या पिढीला हे दिसतील. जर आजच आपण दुर्लक्ष केलंय, तर जर हे नामशेष झाले तर आपण पुढच्या पिढीला काय उत्तर देणार? आपण बांधिलेत आपण पुढच्या पिढीला उत्तर देण्यासाठी की राजे कोण होते, राजांनी काय केलं, राजांचे गड किल्ले काय होते. जर गड किल्लेच राहणार नाही तर तुम्ही पुढच्या पिढीला काय सांगणार? आपण बांधील आहे, थोडं समाजाने भानावर येण्याची खरंच गरज आहे. आज सरकार मदत करेल किंवा प्रशासन मदत करेल किंवा पुरातत्व विभाग काहीतरी मदत करेल, मग या गड किल्ल्यांचं आपण संरक्षण करू.
हा विचार जर तुमच्या मनात असेल तर ही खूप चुकीची बाब आहे आणि खूप मोठी शोकांतिका आहे. आपलं म्हणा, आपण मदत करा. स्वतःला जाऊन तुम्हाला मदत करता येत नसेल, तुम्हाला श्रमदान करता येत नसेल, तुमच्या इच्छेने जी तुमची काही मदत करता येत असेल ती मदत एखाद्या संस्थेला करा. त्या माध्यमातून तुमचा हातभार लागणार आहे आणि आपले गडकोट किल्ले सुरक्षित राहणार. धन्यवाद. धन्यवाद सर. जय शिवराय. जय शिवराय.